देशभरात लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली असून प्रचार सभा जागोजागी होताना दिसत आहे। राजकीय वातावरणाबरोबरच राज्यातील तापमान देखील उन्हामुळे तापले आहे। अशा उन्हात देखील महायुतीचे उमेदवार प्रचार करताना दिसत आहेत। आज दुपारी भर उन्हात मंडणगडमध्ये महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांची सभा सुरू होती। अनेक नेत्यांची भाषणं झाली आणि सुनील तटकरे बोलायला उभे राहिले। भाषण सुरू झालं आणि दुपारच्या अजानचा भोंगा वाजला। यावेळी तटकरे यांनी आपलं भाषण थांबवलं। विकासासाठी सत्तेत सहभाग महत्त्वाचा आहे। या यशवंतराव चव्हाण यांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही सत्तेत सहभागी झालो असं सांगून सुनील तटकरे म्हणाले, आज गीते म्हणतात की आम्ही विश्वासघात केला, पण मी विश्वासघात केला नाही। मी फक्त नेतृत्व बदल केला आहे, पण तुम्ही तर जनतेचा विश्वासघात केलेला आहे, अशी टीका सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांच्यावर केली। पुढे बोलताना ते म्हणाले, आज मातोश्रींवर मुस्लिम बांधवांना बोलावून त्यांना भाई म्हणून संबोधलं जात आहे, कारण पुढच्या राजकारणामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी तफावत घेत त्यांना वाटचाल करायची आहे। नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जनमत तयार करण्यासाठी भारताची राज्यघटना बदलली जाणार आहे असा गैरसमज पसरवला जात आहे, परंतु आपला भारत देश हा राज्यघटनेनं बांधलेला आहे। त्या राज्यघटनेच्या चौकटीत राहून देशाला कसं पुढे नेता येईल याचा विचार नरेंद्र मोदी करत आहेत। एनडीएचे सरकार आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी राज्यातील आणि तालुके आणि जिल्हे अल्पसंख्याक म्हणून जाहीर केले। यूपीएच्या काळामध्ये ही योजना नव्हती आणि या माध्यमातून मंडणगड हा देखील अल्पसंख्याक बहुल तालुका जाहीर करण्यात आला। मात्र अनंत गीते यांनी एकही रुपयाचा निधी यासाठी आणला नाही। अनंत गीते त्यावेळी हरलेल्या नगरसेवकाला मी बाळासाहेबांशी बोलून कशी खासदारकीची उमेदवारी मिळवून दिली, हा किस्सा यावेळी शिवसेना नेते रामदास कदम यांनी सांगितला। तसेच जो माणूस शिवसेना प्रमुखांचा नाही झाला, कोकणवासियांचा नाही झाला, तो तुमचा कसा होऊ शकतो, असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केलाय। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जो विचार दिला, त्या विचाराची तफावत घेत तुम्ही त्या ठिकाणी राजकारण करण्याचा प्रयत्न केला। 2019 सालामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे स्पष्टपणाचे कौल मिळालेले होते। भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्रित लढला होता। राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्ष आम्ही एकत्रित लढलो होतो। स्पष्टपणाने भारतीय जनता पक्षाला 105 जागा मिळाल्या, शिवसेनेला 56 मिळाल्या, सरळ 161 बहुमत अधिक मित्र पक्ष 250 होते। सरळ राज्यामध्ये सरकार जनतेचा कौल युतीच्या मागे होता। कौल कोणी मोडला? स्वप्नात कधी वाटलं नव्हतं की सोनिया गांधीचा काँग्रेस पक्ष त्याचा पाठिंबा उद्धवजी मागतील, शिवसेनेला पाठिंबा दिला जाईल। सगळं घडलं गेलं। महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी आलं। त्याच्यातून झालेलं महाराष्ट्रामध्ये एकंदरीत वातावरण आम्ही त्या ठिकाणी पाहू शकतो। वेगवेगळ्या समाजामध्ये धर्माच्या मध्ये जाणीवपूर्वक भूमिका पसरवली जाते। अलीकडच्या कालावधीमध्ये निवडणुका जवळ आल्या की आता घटना रद्द केली जाणार आहे असा आवाज उठवला जातो। 5 वर्ष मोदी साहेब सरकारमध्ये होते, 14 ते 19 सरकारमध्ये होते। 10 वर्षामध्ये कधी घटना बदलण्याचा कधी निर्णय केला गेला नाही, कधी शब्दप्रयोग कोणी केला नाही। कालबाह्य झालेले कायदे किंवा नवीन कायदे आपण त्या ठिकाणी करत असतो, ते काँग्रेस पक्षाने पण केले, राज्य सरकारने सुद्धा वेळोवेळी केले। भाई ज्यावेळेला सरकारमध्ये होते तेव्हाही कायद्यातले बदल केले गेले। आम्ही मंडळी ज्यावेळेला सरकारमध्ये होतो त्यावेळेला सुद्धा कायद्यामध्ये बदल झाले, पण घटनेमध्ये बदल करण्याचा विचार कोणाच्या मनामध्ये कधी आला नाही। जाणीवपूर्वक नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व बदनाम करण्यासाठी आज आंबेडकरी चळवळीच्या मनामध्ये असायला एक विकार निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय की घटना बदलली जाते। देश घटनेने बांधलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेने बांधलेला आहे। त्याच्यातून या देशाला प्रगती पथावरती कसा नेता येईल हा प्रयत्न नरेंद्र मोदी साहेब अतिशय कणखरपणे त्या ठिकाणी करताय। जगाच्या पाठीवरती भारताचं स्थान गौरवाचं निर्माण आणि कुठल्याही लढाईमध्ये उमेदवाराला सर्वोच्चला कधी कमजोर समजायचं नाही। जी आपली जी पद्धत आहे, स्ट्रॅटेजी आहे, ती तशीच आपण वापरली पाहिजे। कुठेही गंभीर राहता कामा नये। कार्यकर्त्यांना सगळ्यांना सांगेन, आता का 3-3 4 पक्ष आम्ही एकत्र आहोत, आता काय आपल्या दटके साहेबांना अडचण आहे, हे असता कामा नये। सगळ्यांना माझी विनंती आहे, 7 तारखेला निकाल लागेल, नाही कधी 4 जूनला निकाल लागेल, तेव्हा या नालायक पाटील खंजू